सो वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण पाहणार आहोत स्टॅटिस्टिक्सचे कोणते क्वेश्चन येतील आणि किती वेटेजला येतील, म्हणजेच किती मार्क्सला येतील. तर सुरुवातीला बघू आपण क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे मॅथ्स 1च्या क्वेश्चन पेपरमध्ये स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन्स कुठे कुठे येतात. तर सुरुवातीला 2 मार्क्सचा क्वेश्चन येतं. 2 मार्क्सचा क्वेश्चन 2B मध्ये येतं, सॉल्व एनी 4 मध्ये. नंतर क्वेश्चन 3B मध्ये एक क्वेश्चन येतं स्टॅटिस्टिक्सचा. क्वेश्चन 4 मध्ये एक 4 मार्क्सचा क्वेश्चन येतं आणि क्वेश्चन 5 मध्ये एनी 1 सॉल्व करायचं असतं, त्याच्यामध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन येतं. तर अशा प्रकारे टोटल स्टॅटिस्टिक्स 12 मार्क्ससाठी आपल्याला मिळून जातं. तर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात आता आपण ते पाहूया. तर क्वेश्चन 2B मध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन्स येतील. तर ते या पद्धतीचे मिळतील आपल्याला. फाइंड द मीन फ्रॉम द गिवन व्हॅल्यूज किंवा फाइंड मीन, अज्युम मीन दिलेली असते त्या प्रकारे. मी इथे 2 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे सिम्पली सांगायचं झालं की 2 मार्क्सचा क्वेश्चन जो आहे तर तो काय विचारेल आपल्याला, मीन, मीडियन, मोड या पद्धतीने आपल्याला तो क्वेश्चन विचारेल तिथे. म्हणजे एकदम सिंपल सगळं गिवन असतं, आपल्याला फक्त फॉर्म्युला पुटअप करायला पाहिजे पद्धतीने. तर मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्हणजे डायरेक्ट मेथड मीनचा फॉर्म्युला हा आहे. अज्युम मीनचा फॉर्म्युला इथे खाली दिलेला आहे. तर आणि स्टेप डेव्हिएशन मेथडचा एक फॉर्म्युला असतं मीन काढण्यासाठी, तेही आपल्याला माहित पाहिजे. जे काही गिवन आहे या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून आपण डायरेक्ट मीन असेल, मीडियन असेल किंवा मोड असेल या व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर स्टार्टिंगचे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते मीन बद्दल आहेत. बघून घ्या तुम्ही, हे तुम्हाला समजून येईल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे तर मीनचे झाले. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे फाइंड मोडसाठी. तो क्वेश्चन आहे फाइंड मोडसाठी. L गिवन आहे, F1 गिवन आहे, F0 गिवन आहे, F2 गिवन आहे आणि H पण गिवन आहे. या सर्व गोष्टी गिवनच असतात. आपल्याला फक्त फॉर्म्युला टाकून जे काही विचारलेलं आहे, मीन असेल, मोड असेल किंवा मीडियन असेल, ते आपल्याला काढायचं. आपल्याला इथे मोड काढायचा आहे. मोडचा फॉर्म्युला आहे L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज इंटू H. राईट. फक्त आपल्याला जे काही व्हॅल्यू आहे त्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचे आणि लास्टला त्याचं आन्सर काढायचं. तर अशा प्रकारे आपले इथे 2 मार्क्स कन्फर्म होतात जर आपल्याला फॉर्म्युले लर्न असतील तर. आणि लर्न असायलाच हवे, कारण लर्न नसतील तर नेक्स्ट क्वेश्चन पण आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. तर 2 मार्क्सचा क्वेश्चन जो आहे, जो की क्वेश्चन 2B, त्याच्यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन मिळतात. त्या 5 क्वेश्चन मधला एक क्वेश्चन स्टॅटिस्टिक्स मधला आहे, तर तोही मीन, मीडियन, मोड या पद्धतीने विचारण्यात येईल. तर हे तुम्ही 2 मार्क तुमचे कन्फर्म समजा जर फॉर्म्युले लर्न असतील तर. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. तर स्टॅटिस्टिक्सचा नेक्स्ट क्वेश्चन येतं क्वेश्चन 3B मध्ये. त्याच्यामध्ये असतात सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आणि आपल्याला जर कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायला सांगतात आणि त्याला टोटल 4 क्वेश्चन्स असतात आणि त्या 4 पैकी एक स्टॅटिस्टिक्सचा असतं. आता हा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला पूर्ण टेबल वाईज सॉल्व करावा लागेल. तिथे दिलेलं असतं आपल्याला नॉर्मली मीन काढायचंय, मीडियन काढायचंय, कप मोड काढायचंय. टेबल दिलेलं असतं. टेबलमध्ये फ्रिक्वेन्सी कम्प्लिटली दिलेली असती. मीनच्या पद्धतीने मीन काढायचा, मोडच्या पद्धतीने मोड काढायचा आणि मीडियनच्या पद्धतीने मीडियन काढायचा. तर मोस्टली अज्युम मीन विचारल्या जाते. तर मोस्टली काय आहे, अज्युम मीन एक्झाममध्ये इथे विचारल्या जाते. तर अज्युम मीनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे, पण त्यासाठी आपल्याला क्लास मार्क काढणं गरजेचं आहे, डेव्हिएशन काढणं गरजेचं आहे, मग Fi to Di काढणं गरजेचं आहे. इथे मी काढून दिलेला आहे. हाच क्वेश्चन येईल असं नाही, कारण हा स्टॅटिस्टिक्स आहे, व्हॅल्यू चेंज होतीलच. फक्त तुम्हाला मेथड काय आहे हे लर्न करायचंय. मीन काढण्याची मेथड कोणती. तसं तर मीन 3 प्रकारे काढल्या जाते, मी आत्ता सांगितलं. डायरेक्ट मेथड, स्टेप डेव्हिएशन मेथड आणि अज्युम मीन मेथड. त्या 3 गोष्टी माहीत पाहिजेत. नंतर मीडियन आणि मोड तर फार इझीच आहेत, ह्याच्यापेक्षा इझीच आहे. तर या 3 गोष्टी म्हणजे 5ही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. त्याच्यानुसार मग आपण हे सॉल्व करू शकतो. हे बघून घ्या ह्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मीडियन काढण्यासाठी आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल गिवन आहे, फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. आता इथे आपल्याला सुरुवातीला टेबल काढून घ्यायचा. टेबल काढून घेतल्यानंतर जे काही फॉर्म्युलामध्ये लागतं ते काढून घ्यायचं. सिम्पली फॉर्म्युला टाकायचा आणि आन्सर काढायचं. सेम मोडचं पण असंच आहे, फक्त टेबल बनवायचा, फॉर्म्युला टाकायचा आणि काढून घ्यायचं. पाहून घ्या. पाहून जर समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी स्पेशली एका ह्याच्यावर व्हिडिओ तयार करेन जर समजत नसेल तर. हे फक्त तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे यासाठी मी व्हिडिओ टाकला. हेच क्वेश्चन येतील, फक्त व्हॅल्यू चेंज होतील, बाकी काही दुसरं होणार नाही.
अशा प्रकारे क्वेश्चन्स येतात 3 मार्काला, मीन, मीडियन, मोड टेब्युलर फॉर्ममध्ये, राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे आहे मोडचा. आपण स्टार्टिंगला ह्याचा पाहिला मीन काढण्यासाठी, नंतर मीडियन काढण्यासाठी आणि हा मोड काढण्यासाठी. आता मोड काढण्यासाठी मोस्ट ऑफ म्हणजे सांगायचं झालंच तर त्याच्यात टेबल काढायची गरजच नसते. मोडसाठी डायरेक्ट जे काही आहे ते गिवन लिहायचं, त्याच्यानुसार आपल्याला मोडाल क्लास कळते. मोडाल क्लास कळलं की याची व्हॅल्यू मिळते F0 F2 हे आपल्याला F1 मधून कळतात आणि हाईट जी काही असते त्या इंटरवलची ती दिलेली असतेच. तर सिम्पली मग हे सगळं लिहून मोडचा फॉर्म्युला लिहायचा आणि आन्सर काढून घ्यायचं. तर मीन, मीडियन आणि मोड. तर ह्या तिन्हीपैकी एक क्वेश्चन 3B मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता क्वेश्चन 4 जो असतो तो 4 मार्कचा. आता पाहूया आपण तो. तर 4 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा. ह्याच्यामध्ये आपल्याला एक तर हिस्टोग्राम काढण्यासाठी येईल, नाहीतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता हिस्टोग्राम कसा काढायचा हे फार इझी आहे बघा. जे काही टेबलमध्ये दिलेलं आहे तेच. एक्स ॲक्सिस पुट करायचा, वाय ॲक्सिस पुट करायचा, व्हॅल्यू पुटअप झाल्या की आता हे लक्षात ठेवा, हे आहे क्रिंक मार्क. हे काढणं गरजेचं असतं. कधी? जेव्हा आपण जी काही व्हॅल्यूज आहेत त्या सुरुवात करतो, 0 पासून न करता दुसऱ्यापासून करतो, तेव्हा हे क्रिंक मार्क काढणं गरजेचं असतं. हे हिस्टोग्राममध्ये असो का त्या पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनमध्ये असो फार उपयोगात ठरतं. तरी बघून घ्या हिस्टोग्राम कसा काढतात. हे 4 मार्काला एकदम इझी आहे. काही याच्यामध्ये असं अवघड नाहीये. टेबल त्यांनीच दिलेलं असतं, आपल्याला फक्त ग्राफ पेपरवर स्केल लिहून एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून हिस्टोग्राम काढायचं असतं. हा 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतं. हा जर नाही आला तर हा क्वेश्चन आहे शो द फॉलोइंग डेटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हिस्टोग्राम नाही आला तर पॉलिगॉन येऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, आपल्याला क्लास मार्क काढावा लागतो टेबलमध्ये. जसं की मी इथे काढलेला आहे क्लास मार्क, म्हणजे 30 40 40 50 50 60 60 70चा क्लास मार्क. आणि सुरुवातीला 20 30 लास्टला 100 to 100 हे कशासाठी घेतलं, कारण आपल्याला 0 0 व्हॅल्यू आल्या पाहिजे. म्हणजे एक्स ॲक्सिसवर एक 0 असलं पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर, त्या पद्धतीने बघून घ्या. एकदम इझी आहे. 4 मार्क्सचा क्वेश्चन इझी. आणि त्याचमुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं, ज्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम जमत नाहीत त्यांनी स्टॅटिस्टिक्स चांगल्या पद्धतीनं करावं. स्टॅटिस्टिक्स आणि अरिथमॅटिक म्हणजे ह्याचे 4 आणि 4 8 मार्क फिक्स होतात. म्हणजे क्वाड्रॅटिकचं कसं वर्ड प्रॉब्लेम सगळ्यालाच हार्ड जातात. तर विनाकारण त्यात वेळ न घालता तुम्ही हे 2 फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम जरी केलं तरी तुम्हाला तिथं 4 मार्क्स फिक्स होऊन जातील. तर या 2 गोष्टी आहेत. आणि थर्ड गोष्ट ह्याच्यात मी नाही ॲड केली आहे, पण थर्डमध्ये काय येईल तुम्हाला, जी कोणती स्टेप डिव्हिएशन मेथड, जी मीन काढण्याची स्टेप डिव्हिएशन मेथड आहे ना, ती 4 मार्कला इथे येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्याच्यामध्ये कोणतंही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतं. 2 क्वेश्चन येतात आणि त्या क्वेश्चनमध्ये पाय डायग्राम फिक्स येत असते. एक तर तुम्हाला पाय डायग्राम काढायला सांगतील किंवा पाय डायग्राम दिलेली असेल त्याचा डेटा आपल्याला विचारण्यात येईल. तर या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला पाय डायग्राम काढायचं सांगितलेलं आहे. तर या उलट क्वेश्चन आला तर तुम्हाला पाय डायग्राम दिलेली असते आणि त्याचा डेटा जो काही आहे तिथं मेन्शन केलेला तो आपल्याला तिथे काढावा लागतो. तर अशा प्रकारे कम्प्लिटली आपलं जे काही स्टॅटिस्टिक्सचं 12 मार्क्स आहे मी तुम्हाला आत्ता शोअप केलेला आहे. ह्याचा अभ्यास करून घ्या आणि 12 मार्क्स मिळवून घ्या. जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यातला एखादा प्रॉब्लेम कळत नसेल तर मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.